तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय रामदर्याला. पुण्यापासून जवळ असणार एक निसर्ग. अरे यार, हे रेडिओ कोणी लावला? बंद कर. हाँ, तो फिर से एक बार. तो दोस्तों, हम जा रहे रामदरा की ओर. मेरे साथ में है मेरे प्रिय दोस्त संदीप जी घोडेकर. आम्ही आज सॅटर्डे संडेचा मुहूर्त साधून त्या शुभ दिवशी म्हटलं प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घ्यायला जाऊयात. आणि माझे तितकेच उत्साही मित्र, तितकेच पॉझिटिव्ह असणारे माझे मित्र श्री संदीपजी घोडेकर हे माझ्या सोबत आहेत. तर आम्ही दोघे जण आता निघतोय. चला, काय काय गमती जमती होत आहेत या ब्लॉग मध्ये नक्की बघूया. निसर्गरम्य ठिकाणी असणार हे रामदर्याचं मंदिर. आता आम्ही उन्हाळ्यात आलोय. खरं तर इथे आपण पावसाळ्यात वगैरे यायला पाहिजे. अतिशय रमणीय ठिकाणी, चहू बाजूने डोंगर आहे तिथे आणि मोठी अशी पार्किंगची सुद्धा जागा आहे आपल्याला दिसेल. आता इथे बहुधा काम चाललेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला या ठिकाणी कामाच्या गोष्टी दिसत असतील. सगळे वर्कर्स या ठिकाणी सुंदर मेहनत घेत आहेत. आपल्या सगळ्यांना सोयीचं व्हावं या ठिकाणी येणं, त्याच्यासाठीची ही मेहनत आहे त्यांची. त्यांना आपण दाद दिली पाहिजे, कारण एवढ्या उन्हातानामध्ये हे सगळं काम करणं सगळ्या आपल्यासारख्या सगळ्या टुरिस्टसाठी म्हणा, सद्भक्तांसाठी ही लोक मेहनत करत असतात. त्यांच्या कार्याला खरोखर सलाम मी करतो. आणि आता आपण पोहोचतोय बघा. इथे रामदर्याची पार्किंग आहे. आतमध्ये सुद्धा आपण गाडी घेऊन जाऊ शकतो, तिथे सुद्धा पार्किंग आहे. मित्रांनो, आता बघा ह्या एंट्रीने आपण आतमध्ये बसलोय. या ठिकाणी आपल्याला पार्किंग दिसत असेल, 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पे आणि पार्कची पार्किंग या ठिकाणी आहे. आतमध्ये आल्यावर सुंदर दुतर्फा या ठिकाणी झाडं लावलेली आहेत. आमच्या लहानपणी बुवा सुंदर असे निलगिरीचे झाडं असायचे, तर या ठिकाणी पण दिसतं. आम्ही काय करायचो, त्याच्या टोप्या छोट्या छोट्या अशा जमा करायचो आणि त्याचा आनंद घ्यायचो. तर आता बघा, इकडे हे सगळ्या टोप्यांच्या नादामध्ये आपण पार्किंग चुकत होतो. पुन्हा एकदा आपण योग्य रस्त्यावर आलेले. अतिशय सुंदर वडाचं झाड बुवा, प्लीज लोकांना दाखवा. वा, त्यामध्ये आणि संदीपजींचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की ते अतिशय सुंदर पद्धतीने व्हिडिओग्राफी करतात. स्वतः ते एक आर्टिस्ट आहेत, अतिशय उत्तम तबला प्लेयर आहेत संदीपजी. आणि आता आपण गाडी लावूयात. या ठिकाणी सावली जर भेटली तर फार छान होईल, कारण की मग गाडी लावायला जरा नंतर निघताना थंड वाटेल. या दोन्ही बाजूंना आपल्याला पार्किंग दिसत आहे. तर या ठिकाणी आपण इथे रिव्हर्स लावूयात का? हो चालेल. इथं पळून आपण इथे वळून लावूया. इथे जागा आहे बघा. या ठिकाणी अतिशय छान जागा आहे. तर मला वाटतं रिव्हर्स घ्यायची गरज नाही. समोर येस, डन. काय वाटतं तुम्हाला? ओके, एकदम परफेक्ट. परफेक्ट. सो वी आर नाउ पार्किंग आवर गाडी. सुंदर इंग्लिश. थँक्यू. काय आपल्या जीवनामध्ये बरं का, असे आपल्याला ॲप्रिशिएट करणारे मित्र पाहिजेत, आपले पाय खेचणारे नको. त्याच्यामुळे वेळीच आपले मित्र ओळखा आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जितकी संगत चांगली तितकं जीवन चांगलं. तर आता आपण पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत. ट्रस्टतर्फे अतिशय चांगली पार्किंग या ठिकाणी आपल्याला दिसती आहे. या ठिकाणी चहूबाजूनी खाण्यापिण्याचे हॉटेल्स आहेत. आपल्याला या ठिकाणी सुंदर असं जो अल्पोपहार आहे तो मिळू शकतो. पिठलं भाकरीसुद्धा मिळू शकते. ती तुम्हाला मी अगदी शेवटी दाखवेल, कारण आधी आम्ही दर्शन घेतलं, ब्लॉग केला आणि मग जेवणाचा आस्वाद घेतला. संदीपजी अतिशय उत्साहात या ठिकाणी आलेले आहेत, आनंद घेत आहेत. बघा, शेळ्यासुद्धा या ठिकाणी घेऊन जात आहेत. पार्किंगचं मी आता इथे घेतलेलं आहे. 50 रुपयाला पार्किंग मी ज्यावेळेस आलो इथे तेव्हा होती. हे सुंदर एंट्रीचं गेट. अतिशय नयनरम्य असं हे ठिकाण. चहूबाजूनी तळं आहे. ह्याच्या रामनामाचा ध्वनी जणू काही अंतरंगात गुंजतोय की काय असं वाटायला लागलं आहे. ह्या निसर्गाच्या सान्निध्यात आपण स्वतःला हरवून जातो. कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम. हे सगळं विश्वच रामनाम गात आहे असं वाटतं. अशा ठिकाणी माणूस स्वतःशी बोलायला लागतो. नाहीतरी आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःशी बोलायलाच विसरलोय, नाही का? अतिशय जागृत असं हे देवस्थान. जिथे पाणी आहे तिथेच जीवन आहे, म्हणून पाण्याला जीवन सुद्धा म्हटलेलं आहे.
निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेलं आणि धकाधकीच्या जीवनामध्ये असणाऱ्या गोंधळापासून अगदी दूर असं असणारं अतिशय सुंदर ठिकाण श्री क्षेत्र रामदरा. मी जेव्हा जेव्हा या ठिकाणी येतो मला अनेक रचना सुचतात, गाणी सुचतात, निसर्गाचं सानिध्य मला लागतं. त्या पक्ष्यांचे आवाज, ह्या मोठ्या वृक्षाची छाया, नवे नवे ह्या मातीचा सुगंध, काय काय नाही इथे, ह्या पाण्याचा गारवा, ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आपल्याला आनंद देत असतात. आणि आपण आपल्या आर्टिफिशियल लाईफपासून दूर अशा ठिकाणी घेऊन बसतो. काहीतरी गोष्टी सापडण्याचा प्रयत्न करावा असं मला नेहमीच वाटतं. घनदाट जंगलामध्ये असणारं हे अतिशय सुंदर ठिकाण श्री क्षेत्र रामदरा. योग्य साथ आणि योग्य जागा असल्यावर अजून काय पाहिजे. संदीपजींसोबत अतिशय सुशोभीकरण या ठिकाणी केलं आहे. हत्ती दिसत असेल आपल्याला. अशी हिरवळ हल्ली शहरांमध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणून माणसाने पुन्हा पुन्हा आपल्या गावी गेलं पाहिजे. हा निवांतपणा, ही शांतीच आपण शोधत असतो नाही का. थांबलो आहे इथे अन थांबलो आहे पुन्हा, घेऊनी शांतता रोखुनी भावना. स्तब्ध झाले विश्वसारे गोठल्या संवेदना, पाहतो क्षितिजा किनारी चालणारा पाहुणा. या ठिकाणी वन्यजीव सुद्धा येतात, त्यांचाही अधिवास इथे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तेच सांगतात. या ठिकाणी येथील महंतांची ही भूमी आणि सुंदर मंदिराचा परिसर हा धर्मध्वज. चला तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया. माझ्यासोबत या. दशावतार कोरलेले आपल्याला दिसतील. विष्णूचे 10 अवतार आहेत. त्याला आतमध्ये जाऊया. या पवित्र स्थानामध्ये प्रवेश करताच मन अगदी रंगून जातं. आपली संस्कृती, आपली मंदिरे, आपल्या देवता ह्या आपल्याला किती शिकवत असतात नाही. म्हणूनच मंदिरांमध्ये संतांच्या आणि देवतांच्या अनेक मूर्ती असतात. त्यातून आपण बोध घ्यावा, हीच त्यामागची संकल्पना. वरती 15व्या अध्यायातले गीतेतले श्लोकही लिहिलेले आहेत.
निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञा गच्छन्ति मूढाः पदमं यान्ति. नंदी महाराजांची स्वारी या ठिकाणी दिसत आहे आणि सुंदर असा हा देवळाचा परिसर, हा गाभारा मन या ठिकाणी रमवून जात आहे. आरतीच्या वेळी वाजवल्या जाणारा नगाराही आपल्याला डाव्या बाजूला दिसत असेल, केशरी रंगाचा. जसं जसं आतमध्ये येतो तसं तसं मन निर्विषय होत आहे. भगवंताला साष्टांग नमस्कार केला. अतिशय सुंदर अशा रामप्रभूंच्या मूर्ती, माता सीता आणि लक्ष्मणजी यांच्यासह हा राम दरबार. दत्तप्रभू पण आहेत. छोटीशी मनीमाऊ आम्हाला या ठिकाणी दिसली. प्राणीसुद्धा किती निवांत जगतात नाही. भगवंताच्या दारामध्ये सर्वांना सारखं स्थान आहे. आपण आपल्या मनाची शुद्धता केली पाहिजे, ध्यानस्थ झालं पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे. हेच आपल्याला हे संत शिकवत असतील, नाही का? तर नक्की आपण रामदऱ्याला भेट द्या. आम्ही या ठिकाणी येऊन अंतर्मुख झालो, आनंदी झालो आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन या ठिकाणी जातोय. यानंतर पिठलं भाकरी आणि ताकाचा आस्वाद आम्ही घेतला. ब्लॉग आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.